वासगाव देवळा रस्त्यावरील दुर्घटना. अज्ञात वाहनाच्या हुलकावणीमुळे दुचाकी नियंत्रणाबाहेर. बघूयात सविस्तर, फक्त प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजवर. देवळा तालुक्यातील वासगाव देवळा रस्त्यावर झालेल्या एका अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या मोटारसायकल अपघातात बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथील 17 वर्षीय निष्पाप तरुणाचा करुण अंत झाला. मनोहर प्रवीण अहिरे, वय 17 वर्ष असे मृत पावलेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. या धक्कादायक घटनेमुळे ताहराबाद आणि बिलपुरी परिसरासह संपूर्ण बागलाण तालुक्यावर तीव्र शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार ताहराबाद येथील रहिवासी असलेला मनोहर अहिरे हा आपल्या मित्रासह वासगाव येथील BBC वॉटर पार्कमध्ये फिरण्यासाठी गेला होता. दिवसभर वॉटर पार्कच्या थुई नाचणाऱ्या पाण्यात मित्रासोबत आनंदाचे क्षण घालवल्यानंतर दोघेही सायंकाळच्या सुमारास मोटारसायकलने ताहराबादकडे परतत होते. मात्र हा आनंद काही क्षणांचाच ठरेल आणि वाटेतच काळ टपून बसला असेल याची पुसटशी कल्पनाही त्यांना नव्हती. वासगाव देवळा मार्गावरून जात असताना त्यांच्या मोटारसायकलला एका भरधाव वाहनाने अचानक हुलकावणी दिली. वेगात असलेल्या दुचाकीला समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. परिणामी मोटारसायकल रस्त्याच्या कडेला अत्यंत वेगाने फेकली गेली. हा अपघात इतका भीषण होता की मनोहरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला, तर त्याचा मित्र सुदैवाने अपघातात किरकोळ जखमी झाला. अपघाताचा भीषण आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. रक्तबंबाळ अवस्थेत असलेल्या मनोहरला नागरिकांच्या मदतीने तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र डोक्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे त्याची प्रकृती चिंताजनक बनली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला पुढील उपचारासाठी तात्काळ नाशिक येथे नेण्यात येत होते, परंतु नियतीला काही वेगळेच मांडणे होते. नाशिक गाठण्यापूर्वीच रस्त्यात मनोहरची प्राणज्योत मालवली. मनोहरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. घराचा उमेदीचा आणि तरुण मुलगा अपघातात दगावल्याची बातमी समजताच आईवडिलांसह नातेवाईकांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला. नातेवाईकांचा तो विलाप पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले होते. बातमी वाऱ्यासारखी पसरताच ताहराबाद व परिसरातील शेकडो नागरिकांनी सटाणा रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. या अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणाऱ्या घटनेमुळे ताहराबाद व बिलपुरी गावावर शोककळा पसरली असून परिसरात सर्वत्र शांतता पसरली आहे. या अपघात प्रकरणी पोलिसांनी नोंद घेतली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी विशाल बच्छाव, सटाणा.